तर आज संडेचा दिवस आणि एकादशीसुद्धा. तर मी विचार केला होता की आज मी फक्त एक टाईमला जेवण करेल, संध्याकाळी साबुदाणा खाईल थोडासा. पण नंतर माझ्या पोटाने हार मानली आणि 2 वाजता मला भूक लागलीच. तर मग मी खाली गेली शॉपमधनं केळी आणि दूध आणू म्हटलं, पण दुकानच बंद होतं. मग आठवलं की लास्ट टाईमला मी बीटरूट मागवलेलं, म्हटलं त्याचाच ज्यूस करून पिऊया. तसे भरपूर दिवस झाले पिलेलं नव्हतं, पण त्याच्यामध्ये मी दुसरं काही ॲड करू शकत नव्हते, म्हणून फक्त शुगर टाकलेलं मी त्याच्यामध्ये. शुगरही मला आवडत नाही, पण मग आता त्याच्यामध्ये दुसरं काहीच टाकू शकत नव्हते, उपवास होता त्याच्यामुळे. मग फक्त शुगर टाकलं आणि आईस क्यूब्स टाकले आणि बाप काय रिफ्रेशिंग होतं ते. इतकुसंच बनवलं, पण त्याच्यासाठी किचन किती जास्त घाण झालेलं. म्हणजे ते 5च मिनिटात संपून जातं आणि किचन आवरण्यासाठीच जास्त वेळ लागतो. म्हणजे खायचं कमी आणि आवरायचं जास्त, असंच आहे. एकच दिवसाची सुट्टी असते आणि असं वाटतं की दिवसभर नुसतं बेडवर पडलेलं पाहिजे. संडेच्या दिवशी एकदम स्क्रोलिंग वगैरे केलं पाहिजे, नाहीतर फक्त झोपलं पाहिजे. पण मग आहे ना, संडेला पण तो लॅपटॉप ओपन करायचा म्हटलं ना, इतकं भयंकर जिवार येतं. कारण वीकडेजमध्ये ताचं तोंड पहा, संडेलाही ताचं तोंड पहा. असंच दिवसभर आळस करून करून मी संध्याकाळी ते 4 वाजता ओपन केलंच. आणि नंतर माझं काही थोडंफार काम होतं, तर ते सगळं संपवलं आणि संध्याकाळी 8 वाजता ते सगळं बंद करून साबुदाणा बनवला. आता साबुदाण्याला माझ्याशी इतका काय प्रॉब्लेम झालाय का माहिती, तो अजिबातच चांगला भिजत नाही. म्हणजे तो मोकळाच होत नाही, त्याच्यात नेहमीच पाणी जास्त होतंय.